नमस्कार. आज आपण कॉम्प्लेक्स सेंटेन्स ही संकल्पना पाहत आहोत. कॉम्प्लेक्स सेंटेन्सचा हा कन्सेप्ट चार्ट आहे. याआधी आपण पाहिलेलं आहे. कॉम्प्लेक्स सेंटेन्स ही होकारार्थी म्हणजेच अफर्मेटिव्ह आणि नकारार्थी म्हणजे निगेटिव्ह असे दोन प्रकारची असू शकतात. त्याचबरोबर ती असर्टिव्ह म्हणजे विधानार्थी, इम्परेटिव्ह म्हणजे आज्ञार्थी वाक्य, व्हर्बल क्वेश्चन म्हणजे प्रश्नार्थक वाक्य, WH क्वेश्चन आणि एक्सक्लेमेटरी सेंटेन्स या 5 पैकी एका कोणत्याही प्रकाराची असू शकतात. आता ह्या कॉम्प्लेक्स सेंटेन्सच्या रचनेमध्ये एक मुख्य वाक्य असतं, त्याला आपण मेन क्लॉज म्हणतो, आणि दुसरं उपवाक्य असतं, त्याला आपण सबऑर्डिनेट क्लॉज असं म्हणतो. हे जे उपवाक्य आहे ते मुख्य वाक्याबद्दलची जास्तीत जास्त माहिती आपल्याला देतं. तर ही उपवाक्ये जी आहेत ती मुख्य वाक्याला जोडण्यासाठी आपण सबऑर्डिनेट कंजंक्शन्स हे वापरत असतो. आता हे उपवाक्य 3 प्रकारचे आहेत. पहिलं आहे नाउन क्लॉज, जी मुख्य वाक्याला जोडताना दॅट आणि व्हॉट या कंजंक्शनने म्हणजेच अव्ययाने जोडलेली असतात. दुसरं आहे ॲडजेक्टिव्ह क्लॉज. हे जे उपवाक्य आहे ते मुख्य वाक्याशी हू, विच, हुम, हुज आणि हाऊ या कंजंक्शननी जोडलेली असतात. तिसरं जे उपवाक्य आहे ते आहे ॲडव्हर्ब क्लॉज. हे मुख्य वाक्याशी या कंजंक्शननी जोडलेली असतात. काही मुख्य वाक्याबद्दल टाइम म्हणजे वेळ याबद्दल माहिती सांगतात. त्यासाठी जी कंजंक्शन आहेत ती आहेत ॲज, वेन, ॲज सून ॲज, नो सूनर दॅन. तसेच बिफॉर, अंटिल, आफ्टर, ॲज लॉंग ॲज. या कंजंक्शनने जोडलेली वाक्य हे ॲडव्हर्ब क्लॉज दर्शवतात आणि ते मुख्य वाक्याबरोबर वेळेचं नातं आपल्याला सांगतात. दुसरं आहे प्लेस. प्लेस म्हणजे ठिकाण. ही जी उपवाक्य आहे ती वेर किंवा वेरेवर या कंजंक्शननी जोडलेली असतात. पुढं आहे रिझन म्हणजे ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ रिझन. ही जी उपवाक्य आहेत किंवा सबऑर्डिनेट क्लॉज आहेत ते बिकॉज, सिन्स, ॲज, दॅट या कंजंक्शनने जोडलेली असतात आणि ते मुख्य वाक्याबद्दलचं कारण, रिझन आपल्याला त्याबद्दल माहिती सांगतात. पुढचं आहे ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ पर्पज. हे उपवाक्य सो दॅटने मुख्य वाक्याशी जोडलेलं असतं आणि याचा वापर आपण उद्देश सांगण्यासाठी करतो. पुढे आहे ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ कंडिशन. याची जी कंजंक्शन आहे ते आहेत इफ म्हणजे जर, वेदर, अनलेस. ही कंजंक्शन आपल्याला मुख्य वाक्याबरोबरची कंडिशन्स, परिस्थिती आपल्याला दर्शवतात. पुढे आहे रिझल्ट. रिझल्ट म्हणजे एखादी गोष्ट जर घडत असेल तर त्याचा परिणाम काय होईल ते दर्शवण्यासाठी सो दॅट हे कंजंक्शन वापरलं जातं. ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ कंपॅरिझन हे मुख्य वाक्याबरोबर तुलनात्मक माहिती आपल्याला सांगतं
आणि त्यासाठी दॅन हे कंजंक्शन आपण वापरतो. पुढचं आहे ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ कॉन्ट्रास्ट. कॉन्ट्रास्ट म्हणजे दोन विरोधी घटना असतात ते दर्शवण्यासाठी दो, ऑल्दो, इवन दो, इवन इफ, हाऊ एव्हर या प्रकारची कंजंक्शन्स वापरली जातात. आता या कंजंक्शनच्या नंतर येणारं जे वाक्य आहे ते उपवाक्य म्हणजे सबऑर्डिनेट क्लॉज असतो. दॅट आणि वॉट पासून जे उपवाक्य सुरू होतं त्याला आपण नाऊन क्लॉज म्हणतो. म्हणजे हा क्लॉज नाऊन ह्या पूर्ण वाक्याच्या जागी जर आपण समथिंग असं जर नाऊन जर लिहिलं तरी ते त्या ठिकाणी आपल्याला अर्थबोध होतो. ॲडजेक्टिव्ह क्लॉजमध्ये या पूर्ण वाक्याच्या नंतर, या कंजंक्शनच्या पुढील वाक्याच्या नंतर त्या पूर्ण वाक्याच्या जागी आपण जर एखादं ॲडजेक्टिव्ह जरी वापरलं, म्हणजेच पूर्ण हा ॲडजेक्टिव्ह क्लॉज एखाद्या ॲडजेक्टिव्हनी काय होऊ शकतो, रिप्लेस होऊ शकतो. ॲडव्हर्ब क्लॉज हा एखाद्या ॲडव्हर्ब म्हणजे क्रियाविशेषणाने त्या ठिकाणी आपण रिप्लेस करू शकतो. सांगायचं तात्पर्य, नाऊन क्लॉज हे उपवाक्य नाऊनबद्दल माहिती सांगतं. ॲडजेक्टिव्ह क्लॉज हे उपवाक्य मुख्य वाक्याची जास्त ॲडिशनल इन्फॉर्मेशन म्हणजे त्याचं वर्णन करण्याची माहिती सांगतं. तर ॲडव्हर्ब क्लॉज हे क्रियेविषयीची जास्तीत जास्त आपल्याला माहिती हे सांगत असतं. आज आपण ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ टाईम त्यामधील ॲज, वेन, ॲज सून ॲज आणि नो सूनर दॅन ही जी कंजंक्शन्स आहेत त्यांचा वाक्यातील वापर आपण पाहणार आहोत. या ठिकाणी वेन म्हणजे केव्हा, ॲज सून ॲज, नो सूनर, ॲज. यामध्ये दोन घटना एकाच वेळी जर घडत असेल किंवा एका पाठोपाठ जर घडत असेल हे दर्शवण्यासाठी ही कंजंक्शन्स वापरली जातात. आणि विशेष म्हणजे ही कंजंक्शन एकमेकांना रिप्लेस सुद्धा करतात. त्याची वाक्य आपण पाहत आहोत. ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ टाईम सबऑर्डिनेट कंजंक्शन आहेत ॲज, वेन, ॲज सून ॲज आणि नो सूनर दॅन. पहिलं वाक्य आहे शुभ्रा फील्स हॅपी ॲज द सन शाईन्स. म्हणजे सूर्य ज्यावेळेस उगवतो किंवा चमकतो त्यावेळेस शुभ्राला आनंद होतो. या ठिकाणी ॲज हे जे कंजंक्शन आहे त्याच्यानंतरचं जे वाक्य आहे ॲज द सन शाईन्स हे उपवाक्य आहे म्हणजे सबऑर्डिनेट क्लॉज आहे. आणि शुभ्रा फील्स हॅपी हा मुख्य वाक्य आहे. हेच वाक्य वेनचा वापर करून शुभ्रा फील्स हॅपी वेन द सन शाईन्स. तिसरं शुभ्रा फील्स हॅपी ॲज सून ॲज द सन शाईन्स. नो सूनरचा वापर करताना थोडासा बदल होतो. नो सूनर वापरत असताना आपण नो सूनरने सुरुवात करतो आणि त्याच्यानंतर त्या वाक्यातील उपवाक्यातील जे क्रियापद आहे त्याचा मध्ये जे सहाय्यकारी क्रियापद असतं ते आपण लिहित असतो. या ठिकाणी शाईन्स हे मुख्य क्रियापद आहे, त्याला यस लागलेला आहे म्हणजे याच्यामध्ये डू ह्या सहाय्यकारी क्रियापदाचं डज हे रूप आहे. म्हणून नो सूनर नंतर आपण सहाय्यकारी क्रियापद डज वापरलं, त्याच्यानंतर द सन आणि शाईनचा यस आपण रिमूव्ह केला म्हणजे काढला आणि त्याच्यानंतर मुख्य वाक्याच्या आधी दॅन वापरलं. दॅन शुभ्रा फील्स
हॅपी. आता ही चारही सेंटेन्सेस ही साध्या वर्तमान काळातील आहेत. आता हीच सेंटेन्स आपण साध्या भूतकाळामध्ये पाहूया. ॲज द सन शोन शुभ्रा फेल्ट हॅपी. ॲज द सन शोन हे उपवाक्य आहे, म्हणजे सबऑर्डिनेट क्लॉज आहे. शुभ्रा फेल्ट हॅपी हे मुख्य वाक्य आहे. वेन द सन शोन शुभ्रा फेल्ट हॅपी. वेन द सन शोन हे उपवाक्य, शुभ्रा फेल्ट हॅपी हे मुख्य वाक्य आहे. ॲज सून ॲज द सन शोन शुभ्रा फेल्ट हॅपी. आता हेच नो सुनरनी करताना नो सुनर नंतर आपण या ठिकाणी डीड वापरलं, कारण या ठिकाणी जे मुख्य क्रियापद आहे ते भूतकाळी रूपामध्ये आहे. मग भूतकाळी रूपामध्ये आपण डूचं रूप डीड वापरतो, म्हणून या ठिकाणी डीड वापरलं. डीड नंतर द सन आणि त्याच्यानंतर शोनचं मूळ रूप शाईन वापरलं आणि मुख्य वाक्याच्या आधी दॅन लिहिलं आणि दॅन नंतर शुभ्रा फेल्ट हॅपी अशा पद्धतीचं वाक्य आपण पूर्ण केलं. थँक्यू सो मच.